आज बूस्टर टेस्ट सिरीजचा पहिला पेपर होता नीटच्या विद्यार्थ्यांचा आणि खूप मुलांचा रिव्ह्यू आहे की सर पेपर खूप छान होता आणि हा पेपर सॉल्व केल्यावर असं वाटतंय सर असे पेपर आधी दिलेच नव्हते. त्याचं रिझन आहे बेटा, कारण की एक पेपर 2-3 टीचर्सनी मिळून काढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळे वेगळे टेस्ट या पेपरमध्ये मिळाले असतील. आता करायचं काय, तर सगळ्यात पहिले मार्क मोजायची नाही. लक्षात ठेवा, बूस्टर टेस्ट सिरीजमध्ये मार्कांवर फोकस करायचं नाही, 3 गोष्टींवर फोकस करायचं. पहिलं, तुम्हाला काय आठवलं नाही. सर मला येत होतं पण आठवलं नाही, ते टिक मार्क करायचं आहे, ते पाठ करून घ्यायचं आहे. दुसरं, सर मला येत होतं पण माझी सिली मिस्टेक झाली, त्यांना पण आयडेंटिफाय करून घेणे आणि काय मिस्टेक झालं लक्षात ठेवणं, लिहून ठेवणे, कारण की ती चूक मेन एक्झाममध्ये होऊ शकते. आणि तिसरं, तुम्हाला काय अशा गोष्टी कळाल्या की त्या राहून गेलेल्या आहे, अजून त्याचा अभ्यास करायचा बाकी आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि आजच्या आज झोपण्याच्या आधी ते कव्हर करूनच तुम्हाला पुढच्या टेस्टचा अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला फॉर्म टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पेपर कसा होता त्याचं तुम्हाला वोटिंग करायचं आहे. अवघड होता, डिफिकल्ट होता, लेवल जास्त होती, लेंथ जास्त होती, टाईम नाही पुरला, हे सगळं करायचं आहे. आणि पॅरेंट्ससाठी खूप महत्त्वाचं आहे, मुलांना मार्क विचारू नका. आणि 12 तारखेला पॅरेंट्स मीटिंग आपण ठेवलेली आहे, तर तुम्हाला पॅरेंट्सला 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता यायचं आहे आपल्या क्लासेसला. आणि मीटिंगमध्ये मुलांसोबत आपण कशा पद्धतीने त्यांना मोटिवेट केलं पाहिजे याचं गायडन्स आम्ही पॅरेंट्सला देणार आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट.